राऊतसाहेब दिल्लीत होता. दिल्लीतल्या वर्तुळातल्या बातम्या चर्चा तर तुमच्या कानी येतच असतात, कारण केंद्रीय राजकारणात आहात. आता तुम्ही एक महत्त्वाचं विधान केलं की मोदींची प्रकृती बरी नाही. काय असं त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतंय की ते अस्वस्थ आहेत. मी त्यांना ऑब्झर्व करतो, त्यांना बोलताना, चालताना, गाडीत बसताना, आणि त्यांचेच लोक सांगतात जसे नेहरू थकले होते तसे मोदी थकलेत. शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते आणि आता मोदी फार थकले आहेत. आणि इतक्या थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये. राष्ट्रहितासाठी अमित शहा आणि मोदींनी आता दूर व्हायला पाहिजे. राष्ट्रहितासाठी जर राष्ट्र प्रथम असेल तर मग त्यासाठी त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे. याला देशसेवा म्हणतात ना. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाचं नेतृत्व करणं यात राष्ट्रहित नाही. आणि आपण पाहिलं असेल की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची कशी खिल्ली उडवली जाते. अमेरिकेचे राजदूत जे ट्रम्प त्यांचे मित्र आहेत म्हणतात की मोदी कसे गयावया करतात, पत्रकार परिषदा घेऊ नका, मला प्रश्न विचारायला लावू नका. हे चांगल्या उत्तम आरोग्याचं किंवा प्रकृतीचं लक्षण नाही. त्याने आत्मविश्वास गमावलेला आहे, कॉन्फिडन्स गमावलेला आहे, त्याचा परिणाम. मात्र त्यांच्या तब्येतीविषयी तुम्ही म्हणलात की त्यांचे सहकारी सुद्धा बोलतायत. सहकारी असं म्हणतात की मोदी खूप कमी वेळ झोपतायत. हे ठोस तब्येतीविषयीची माहिती तुमच्या कानापर्यंत झोप न येणे हे सुद्धा आजाराचं लक्षण आहे. झोप न येणं हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. जर ते कमी वेळ झोपतात असं कोणी सांगत असेल तर एक माणूस इतके वर्ष झोपत नाही आणि त्या झोपेचं राजकारण करतो, तर कमी झोप येणं किंवा झोप न येणं हे सुद्धा प्रकृती बिघडल्याचं लक्षण आहे किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही, हे सुद्धा त्यांचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. राऊतसाहेब तुम्ही म्हणालात की मोदी आता थकले आहेत, तसं